श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBBS, BDS, त्याचबरोबर BAMS, BUMS, BHMS या कोर्सेस साठी प्रवेश पात्र होण्यासाठी लागणाऱ्या किमान पात्रता काय काय आहेत त्याबद्दलची माहिती पाहूयात। विद्यार्थी जर ओपन कॅटेगरी त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा असेल तर त्याला 12वीला 50% किंवा त्याहून जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीतला जर विद्यार्थी असेल तर त्याला 40% किंवा त्याहून जास्त मार्क 12वीला असणं गरजेचं आहे। PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप जे स्टुडंट असतात त्यांना 45% किंवा त्याहून जास्त मार्क 12वीच्या परीक्षेत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नीटचे एक्झामचा जेव्हा रिझल्ट लागतो त्या नीटच्या एक्झाम मध्ये ओपन किंवा EWS कॅटेगरीसाठी 50% मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% मार्क्स किंवा त्याहून जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे। PWD या कॅटेगरीसाठी 45% पेक्षा जास्त नीट परीक्षेमध्ये मार्क्स असणं गरजेचं आहे। हे मार्क्स असले तरच आपल्याला कॉलेजसाठी अप्लाय करता येईल। 2025-26 साठी जर आपण अप्लाय करत असाल तर विद्यार्थ्याचं वय जे आहे त्याची बर्थ डेट जी आहे ती 31 डिसेंबर 2008च्या अगोदरची असणं गरजेचं आहे, तरच यासाठी आपण अप्लाय करू शकता। त्याचबरोबर मुलांना जर महाराष्ट्र कोट्यातून म्हणजे 85% जो कोटा आहे त्यातून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी स्टुडंटचं डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते महाराष्ट्र स्टेटच असलं पाहिजे। त्याचबरोबर मुलाची 10वी आणि 12वी ही देखील महाराष्ट्र स्टेट मध्ये झालेली असली पाहिजे। या कंडिशन असतील तरच विद्यार्थी हा MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS या प्रवेश पात्र होण्यासाठी पात्र ठरू शकतो, किमान पात्र ठरू शकतो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा। तुमच्या काही शंका असतील तर त्या मला कमेंट मध्ये नक्की विचारा। श्री स्वामी समर्थ।